घरी आलोय आणि जशी लहान मुलं घरी कोण मोठा आल्या की बॅग चालतात तसे चापतात तशी रोज बघते. रोज हिला बघायला लागते काय खाऊ आणलंय काय खाऊ खाऊसाठी नाही, मी डबा काढते, बॉटल काढते, चार्जर काढते म्हणून बघायला लागते मला. काढते बरोबर आहे, तिथे पण प्रॉब्लेम काढते बरोबर आहे. हा काढते ना. त्याच्यानंतर आधी काढताना एकदम चेहरा एकदम असा ना आसरा असतो, नंतर काढल्यावरती ना चेहरा लगे असा होतं. असं लगे असा करायला पाहिजे मग असं काय करायला पाहिजे मग. हा मग तेव्हा कसं रोज रोज काय खाऊ. हा रोज रोज काय खाऊ आणणार आहे ना माणूस. त्याचा आणलाय बघ मी काहीतरी. हो ना, हो म्हणजे रोज रोज काय ना काय म्हणजे खाऊ आणायचा. वा रे, हो हे काढायला लागते. हे काढते बरोबर आहे. मग तोंड नंतर कसं काही नाही भेटला ना, काहीच नाही भेटलं. अरे तो मी वॉश केला त्यानंतर तो ताज राहिला वाटतं, लगेच ओपन होतो. ठीक आहे. आणि आज पण लिटरली कोणताच दुकान नव्हता चालू माहिती आहे. म्हणजे वडापावचे, चायनीजचे, बाकी असे दुकान असतात छोटे मोठे, ते कोणतेच चालू नाहीत. सगळ्यांनी एक गॅस सिलेंडर म्हणून ना सगळ्यांनी बंद केलं. मस्क मेलन या दीक्षा याला काय बोलते, दीक्षा डांगर बोलते याला, काय माहिती का असं. डांगर नाही, काहीतरी वेगळा बोलत, खरबूस का काहीतरी असं काहीतरी बोलत. आता तुमच्याकडे काय बोलतात तर नीट आम्हाला सांगा. तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट मध्ये आम्हाला सांगा. हा मग शेवटी मी बघू आणलाय. हा बघू दाखव एकदा. आणि कलिंगड पण आणलाय बघा मी. वा असंच पाहिजे ना. आणि त्या मस्त मेलनला पण मस्त वास होतो. म्हणजे तुझ्या भाषेत डांगरला येतो ना. शिजल्यावर अच्छा अच्छा हा असं बोल ना. काय कधी कधी शब्द वापरेल ना, काही गॅरंटी नाही. काही पण मध्ये मध्ये शब्द वापरेल. पण तिला काहीतरी मला वेगळा एक्सपेक्ट करत होती का तू खाण्याचा. नाही ना, मी फ्रूटच आणणार होतो कारण विचार केला आता बाहेरचा तर कम्प्लिटली बंद करू. उन्हाला पण आला हा. आणि माझ्यासाठी दीक्षाने लस्सी आणली. हो एवढा का कष्ट करतेस तू माझ्यासाठी. काय एवढं तू कष्ट करतेस माझ्यासाठी एवढं नको माझ्यासाठी कष्ट करत. एवढं खायची होती म्हणून मी गेली होती. असं स्वतःसाठी गेलेली ते सांगत नाही. मग मध्ये मध्ये काय टोमले मारले का माझा प्रेम जास्त आहे. बघितलास माझा प्रेम जास्त आहे. तर आपले मस्त मेला कापून घे चल. हा ठीक आहे. तर आता आम्ही खाऊन घेतो कारण आम्हाला आज जायचं आहे हल्दीना. टाइम आहे ना तोपर्यंत, नाही का काय भूक पण लागेल ना तेवढी. हा आता कुठे ठेवले लस्सी. बर्फ करायला ठेवली ती काय. चला बाबा माझ्यासाठी एवढी आवडीने दीक्षाने लस्सी आणले. मी स्वतःसाठी गेली होती, स्वतःसाठी गेली होती ना म्हणून आणली ती तिने माझ्यासाठी पण. काही का असे ना. ठीक आहे. आणि ते मस्क मेलम पण आमचे कापायला लावलेत. खाऊन घ्यायला लागेल कारण हल्दीला आम्ही जाणार आहेत रात्री आणि टाइम पण जेवण करायला नाही का. खूप टाइम होईल. मग संध्याकाळी तर आम्हाला रोज भूक लागते. संध्याकाळ पण रोज होते ना नाही का. सगळ्यांनाच लागत असेल आपल्यालाच थोडी. काय माहिती नाही. भूक लागणारी माणसं पण फार कमी असतात. बघितलेला आहे इशारा, जरी माझं लक्ष इथे असेल तरी. असू दे इशारा बस काफी आहे. समजणारला काय समजते बरोबर. त्याला माहिती आहे कोण खात असेल ना कोण काय खात नसेल. तुला पण असतं पाहिजे. व्हेरी गुड. तुमच्या समोर नाही बोलले पण नंतर मला माहिती आहे. हा जरा पहिले बघू दे. मी घेऊन आलोय मस्त मेल ते कसे आहेत नाही का. परत नावं ठेवेल मलाच परत चेक करू दे. चांगलं आहे चांगलं आहे. गोडे गोडे गोडे. तर आता आम्ही खाऊन घेतो. नंतर मग थोडा वेळ जरा आराम करू, थोडा बाता मारू. पूर्ण दिवस बिचारी एकटी राहायचं ना नाही का. तर थोडा बाता मारतो त्याची. नंतर मग आम्ही तयारी करू. मग तुम्हाला दाखवा आम्हाला कुठे हल्ली जायचं. कारण आमचे रिलेटिव्ह आहेत ते रिलेटिव्ह शेलारमध्ये राहतात ते. तिथे आम्हाला हल्दीला जायचं आहे. त्या दोन्ही मुलींचं लग्न आहे त्यांच्या. आज
लग्नाचं जेवण म्हणजे मज्जा. थोडाच पाण्यावर लग्नाचं जेवण म्हणजे एक नंबरच म्हणतो. मटण आणि त्याच वजडी डाळ. भात. माझं तर फुल फेवरेट आहे. आणि दीक्षाचं पण. दीक्षाला पहिले वजडी आणि चणा डाळ नव्हते आवडत. मी नाही खात म्हणजे. पण खा, कारण मटणापेक्षा भारी बनते. आणि मला जास्त मटण नाही दिलं ना तरी चालेल, पण मी वजडी आणि भात, चणा डाळ वजडी भात ते पण खाऊ शकतो फक्त. मग मटणाचा रसा पाहिजेच. काय जेवण असतं ते लग्नाचा. लग्नाचं जेवणच भारी होतं. हा, एक नंबर होतं, एक नंबर. चला बाबा लवकर खाऊन घेऊ, लवकर जायचं आहे, लवकर जेवायचं आहे. चला चला. खुशी बघा खुशी. उन्हाळ्यात ना थोड्या दिवसापासून जरा पाण्याचा प्रॉब्लेमच चालू आहे ना आपल्याकडं. पाणी बघा. पाणी गेलं. आता संध्याकाळी दुपारची भांडी बाकी आहेत. दुपारपासून भांडी ठेवलेली होती मी ती. आता काय मगाशी किती वेळ आला? 5 मिनिटं पण. अर्धा तास आला असेल फक्त. फक्त इथल्या बेसिंगला ना, बाकी बाकी काय आहे सगळं? बाकी सगळीकडे आहे पाणी. बाकी याला पण आहे आणि बाथरूम मध्ये पण आहे. ये बापरे. आता असं बाथरूम मध्ये पाणी बकेट मध्ये घेऊन अशी मला आता दीक्षाला हेल्प करायला लागेल. ये बापरे. ई लो. असं करावं लागतं. आता थोडे दिवस झाले तेवढा प्रॉब्लेम चालू आहे ना, दुसरा काय नाही. उन्हामुळे झालं ते. हा, नाही सोडतील ते, काहीतरी झालं असेल म्हणून नसेल. पाणी कमी भरला असेल. ठेव ते, ठेव. ते ठेव पहिले. तर थोडा हेल्प करतो, नंतर बात करू. तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहेत. म्हणजे मी रेडी झालेलो आहे. दीक्षाचा अजून टचअप चालूच आहे मध्ये 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 मध्ये. हे बघा. काय झालं, झालं. आणि वा किती छान दिसते. बघू इकडं. किती छान दिसते. बघू बघू. ओ हो, नाईस मेकअप, नाईस साडी. हा हा, मस्त मस्त. फार गेटअप आला हा एकदम. असं वाटतं उजेड उजेड सगळीकडे झालं. सगळीकडे असं वाटतं हा लख प्रकाश. हा आणि 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 काय झालं, मी ब्लू शर्ट घालणार होतो, पण आता असं मॅचिंग दिसला पाहिजे ना, परत माझ्याकडे बघायला असं रागा असं असं. त्याच्यापेक्षा बरोबर मी पण ब्राऊनच घालतो नाही का. हा, म्हणून मग मी पण ब्राऊन घातलंय आणि मी पण रेडी झालेलो आहे. आता पुरुषांना रेडी व्हायला काय लागते. पुरुषांना रेडी व्हायला काय लागतं. तोंड हात धुतले, झाला, पावडर लावली, चला निघलो. पण लेडीज बाई, लेडीजला 1-2 तास. 2 तास फक्त होतात. जास्त नाही, 2 तास. अरे 2 मिनिटात तर आम्ही रेडी होतो. असं 40 पुरुष. तुमच्या एक मेकअप मध्ये आमचे 40 पुरुष रेडी होतील. होतील काय होतील. बायांचं असतं पण ना. हा, आता बायांचा पण असतं ना तसा. तर आता वाजलेले आहेत 8:45 आणि आम्हाला जायचं पण आहे आणि 15 मिनिटाचा रस्ता पण आहे. असं बाईकवर जायचं आहे. तर निघतो मग आम्ही नाही का. हो. डायरेक्ट आता लग्नात भेटूया जेवताना. चला मग निघायचं. चलो 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 चला. आता आम्ही हल्दीमध्ये पोहोचलेलो आहोत. स्टेज खाली आहे. या आमच्या मोठ्या वहिनी. बंद झालंय. या आमच्या मोठ्या वहिनी आहेत. आमच्या कुडूच्या करवल्या. तर लवकरच जेवून घ्या. जा ही शीतल इकडे बघ. बाली आणि एक गुड्डी. काय चाललंय. काय जेवून घ्या. हे आमची टोटो. बघू इकडे बघ. इकडे बघ. हे आमची टोटो. हाय कर. आमची आरांशी. आमची मावशी. आमच्या मोठ्या वहिनी. आमच्या छोट्या वहिनी. थोडा
काय काय थोडा रसा रसा रस 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 बस बस हे आमच्या मोठ्या वहिनी साईड बाय साईड छोट्या वहिनी लेट आल्या पण लवकर जेवायला बसल्या बघा. माझा भाव जेवताना आणि आमच्या वहिनी बऱ्याच दिवसानंतर मग बाकी व्हिडिओ बघतोय आमचा तुम्ही व्हिडिओ बघताय नाही थँक्यू थँक्यू. एक वाजला आणि दीक्षाला उठायला मनच होत नव्हता. सगळे होते ना मस्त वाटतं. सगळी आमची फॅमिली होती पूर्ण फॅमिली मम्मी पप्पा काकू ते परत बहिणी होत्या आणि बाकीचे मावशी ते मावशीच्या मुली आणि सुरत काका जे काकू ते सगळे 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 म्हणजे बरेच होते. मामाचा मुलगा वहिनी त्या होत्या. अशी सगळी सगळी फॅमिली आमची होती. आत्या ते पण होते आमचे सगळे शेलारमध्ये आमचे आमचे म्हणजे नातेवाईक एवढे आहेत ना हिशोबाचे बाहेर सगळे भेटले बरं. आणि एवढा चांगला वाटला आम्हाला असं का आम्हाला सबस्क्रायबर आणि आमचे व्हिडिओ बघणारे आम्हाला त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिला. चांगल्या म्हणजे चांगले कमेंट केले बोलले पण का चांगलं करता तुम्ही करत राहायचे आणि बरेच लोकांनी दिलं असं पण नाही. आम्ही खूप लोक भेटले आम्हाला आणि खूप चांगला वाटला आम्हाला. असे त्याच्यामुळे आम्हाला कसं थोडा इन्फॉर्मेशन मध्ये थोडा आणखी असं जोर येतो कॉन्फिडन्स वाढतो आमचा आणखी ना असं की चांगलं कोण सांगते असं मग. तर आम्ही अशाच आता व्हिडिओ बनवत राहू. आणखी आमचं कॉन्फिडन्स लेवल आता आणखी वाढलेलं आहे. कारण चांगले कमेंट आहेत कोणीच असं बोलत नाही का असं काय करतात असं हसतात वगैरे असं काही नाही. चांगले सांगतात सगळे. तर बाबा वाजला एक आता असं बँडचा आवाज मला कानाची सून झालं एकदम सून पडलं असं वाटतंय. तर ठीक आहे मग आता हा ब्लॉग आता इथेच एंड करू नाही का. तर मग आमचा व्हिडिओ असं आम्हाला सपोर्ट करा. आम्ही असं नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू. नवीन नवीन काय काय तुम्हाला दाखवत राहू हसवत राहू. आम्ही तर हसतोच. तर चला मग आता व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.